हाय, हॅलो, नमस्कार. रेवती रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर मस्त लहान मुलांच्या आहे ना आवडीचं पुडिंग बनवलेलं आहे. अगदी झटपट आणि 3 ते 4 साहित्यांमध्ये, घरच्या साहित्यांमध्ये आपण हे पुडिंग बनवणार आहे. सोपी रेसिपी आहे आणि खायला आहे ना हेल्दी, पौष्टिक आणि सगळ्यात महत्त्वाचं मुलांच्या आवडीची. मस्त मऊ लुसलुशीत अशी झालेली आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर व्हिडिओला सुरुवात करूयात. तर इथे ना आपण पुडिंगसाठी आपल्याला आहे ना जे सामान लागणार आहे ना ते बघणार आहे. तर इथे एक मारीगोल्ड बिस्किटचा पुडा घेतलेला आहे, दूध घेतलेलं आहे 1 वाटी साखर घेतलेली आहे आणि 2 अंडी घेतलेली आहेत. अगदी हे घरच्या घरी अवेलेबल असतं. आता इथे मी ना केकचा टीन घेतलेला आहे. तुमच्याकडे केकचा टीन नसेल तर स्टीलचं पातेलं असेल त्याच्यातही करू शकता. आता एका भांड्यामध्ये ना सगळ्यात अगोदर आपण अंडी आहेत ना ती फोडून घेणार आहे. मी ते 2 अंड्याचा वापर केलेला आहे. 2 अंडी फोडून घेतलेली आहेत. आता हा जो बिस्किट आहे ना ह्याच्यातले मी 10 ते 12 बिस्किटांचा वापर करणार आहे. बिस्किटचे आहेत ना असे छोटे छोटे तुकडे करून आपण आहे ना टाकणार आहे अंड्यामध्ये. 12 बिस्किटे घेतलेली आहेत. आता बिस्किट आपण छान असे तुकडे करून टाकलेत. आता याच्यामध्ये आपण आहे ना अर्ध वाटी आहे ना दूध टाकणार आहे. दूध आहे ना गरम करून थंड करून घेतलेलं आहे आणि 3 ते 4 चमच साखर टाकणार आहे. आता तुम्हाला जर ह्याच्यापेक्षा जास्त गोड पाहिजे असेल तर तुम्ही अजून साखर वाढवू शकता. आपल्याला अजून साखरेचं कॅरेमेलसुद्धा बनवायचं आहे आणि बिस्किटसुद्धा आपलं गोड असतं. त्या हिशोबाने मी ते 3 ते 4 चमच साखर टाकलेली आहे. जे अर्ध वाटी दूध राहिलेलं ते दूधसुद्धा टाकलं आहे आणि साईडला आहे ना मुरण्यासाठी ठेवूया. आता आपण आहे ना कॅरेमेल बनवणार आहे. तर स्टीलचा टोप घेतलेला आहे, त्याच्यात मी अर्ध वाटी आहे ना साखर टाकलेली आहे. बघू शकता. तर साखरमध्ये ना 1 चमच फक्त पाणी टाकायचं आणि साखर आहे ना छान अशी एकसारखी हलवत राहायची. गॅस मिडियम ठेवलेला आहे आणि साखर पूर्णपणे ना अशी विरघळवून घ्यायची. बघू शकता मस्त असं आपलं कॅरेमेल आहे ना इथं तयार होतं आहे. कलरसुद्धा खूप सुंदर येतो. फक्त 1 चमच पाणी टाकायचं आहे, जास्त पाण्याचा वापर करू नका, नाहीतर आपलं जे हे कॅरेमेल आहे ना ते जास्त पातळ होऊ शकतं. आणि साखर पूर्ण अशी विरघळलेली आहे. कॅरेमेल आपलं तयार झालेलं, ह्याच्यापेक्षा जास्त शिजवू नका. गॅस बंद करूयात आणि आपल्या केकचा जो टीन आहे ना त्याच्यामध्ये आपण हे कॅरेमेल आहे ना ओतून घेऊयात. आता हे कॅरेमेल आपण ह्याच्यात टीनमध्ये ओतलेलं आहे. पूर्ण डब्याला आहे ना तळाला पूर्ण ह्या पद्धतीने ना आपण कॅरेमेल हे पसरवून घेणार आहे. हे बघा ह्या पद्धतीने पसरवून घेतलं आहे. आता इथे आहे ना बिस्किट, अंडं, साखर, दूध छान असं मुरलेलं आहे. आता आपण आहे ना एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. ह्याच्यामध्ये ना जरा हे घट्ट वाटतंय तर मी 2 ते 3 चमच दूध टाकलेलं आहे. हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण आहे ना पुडिंगचं जे मिश्रण आहे ना ते काढून घेणार आहे आणि आता अर्धा चमच व्हॅनिला इसेन्स टाकणार आहे आणि हे छान असं मिक्सरला आपण फिरवून घ्यायचं. आता इथे मी टीन घेतलेलं आहे, त्याच्यावरती ना चाळण ठेवलेली. आता हे जे आपण मिश्रण बारीक केलेलं आहे ना मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे ते गाळून घ्यायचं. म्हणजे जे आपण पुडिंग बनवणार आहे ना ते छान एकसारखं असं आहे ना बेक होतं. हे बघा आपण टीनमध्ये आता हे सगळं मिश्रण ओतून घेतलं आहे. आता कढई ठेवली. कढईमध्ये ना पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. पाणी गरम झालं की त्याच्यावरती अशी जे स्टँड असतं ना ते ठेवायचं. स्टँड नसेल तर एखादी प्लेट ठेवू शकता. त्याच्यावर आपण टीन ठेवणार आहे आणि टीनवरती ना झाकण ठेवायचं आणि वरती ना ताट ठेवायचं आणि हे पुडिंग आपल्याला आहे ना 40 ते 50 मिनिटं आहे ना एकदम बारीक गॅसवरती ना छान असं शिजवून घ्यायचं आहे. तर 50 मिनिटे लागलेली आहेत. मी बघणार आहे आता. तर हे बघा मस्त असं आपलं पुडिंग आहे ना तयार झालेलं आहे. हाताला असं आहे ना हात आपला टेकवून बघायचा, अजिबात हाताला मिश्रण लागत नाही. याचा अर्थ आहे ना छान असं पुडिंग आपलं बेक झालेलं आहे. आता थंड करून घेऊयात. थंड करून घेतलं ना तर बघू शकता जे कॅरेमेल आहे ना ते साईडून आपल्याला आहे ना दिसतंय. आपण ह्याच्या कडाय सैल करून घेऊयात आणि एका ताटावरती आहे ना पलटी करून घेऊयात. तर अगदी सहज अलगद असं हे आपलं पुडिंग जे आहे ना ते निघतं. बघू शकता
मस्त असं पुडिंग आपलं आहे ना छान तयार झालेलं आहे. आणि जे आपण कॅरेमल बनवलेलं ना त्याच्यामुळे ना अजून एक वेगळी टेस्ट आणि रंगसुद्धा खूप सुंदर आलेला आहे. तर कसा वाटला व्हिडिओ तो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हीसुद्धा तुमच्या लहान मुलांना आहे ना हे घरच्या घरी मस्त हेल्दी पौष्टिक पुडिंग करून बघा. खूप सुंदर आणि आवडीने खातील. आणि मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांची मनापासून धन्यवाद.